आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नवी दिल्लीमध्ये घोटाळेबाज व्यक्तींसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची भेट घालून दिली असा मोठा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। गुप्ता बंधू यांच्यासोबत ठाकरे कुटुंबियांचं काय नातं आहे हे समोर आलं पाहिजे असं नरेश म्हस्के म्हणालेत। आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे। अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। जेकब झुमा 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते। तिथे त्यांना अटक सुद्धा झाली होती आणि याच गुप्ता बंधूंची त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। शिवसेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के आहेत, थेट त्यांच्याशी चर्चा करू। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आपण आज थेट आरोप केलेला आहे, गुप्ता बंधू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केला आहे। मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतोय की जो माणूस दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये करोडो रँड्सचा घोटाळा ज्यांनी केलेला आहे, जो त्या देशातनं पळून गेलेला आहे, हिंदुस्थानामध्ये अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अनेक घोटाळे त्यांनी केलेले आहेत, ज्याला लुकआउट नोटीस निघाली होती, अशा माणसाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत यांच्या घरी झालेली आहे। आपण माहिती काढावं याच्या मागचं कारण काय। याच्या मागचं दोन कारणं असू शकतात। एकतर येणारी निवडणुकीकरता लागणारा निवडणूक फंड, आता मुंबईतनं कंटेनर येणं कदाचित बंद झालेलं आहे, पण दिल्लीतनं ही मायाजाळ गोळा करायची, किंवा संजय राऊत उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। ते ज्यांच्या पेरोलवर काम करतात त्या राष्ट्रवादीचा नेता किंवा त्यांच्या आप्तस्वकीय यांना मुख्यमंत्रीपद त्यांना करायचं आहे किंवा स्वतःला व्हायचं आहे, आणि याकरता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांना बदनाम करणं, ठाकरे फॅमिलीला बदनाम करणं हा संजय राऊत यांचा डाव आहे। कारण उद्धव ठाकरे यांना राजकारणानं कळत नाही असं मी नाही म्हणत आहे, शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांना त्यात फसवलं जातंय। तुम्ही पुरावे देणार आहात का? बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, आधी त्यांनी तर जाहीर करावं आमची नाही भेट झाली नाही भेट झाली की नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की जर त्यांचे सीसीटीव्ही फुटेज बंद केले असतील तर रोडवरचे सीसीटीव्ही फुटेज पाठावे, गुप्ता बंधूंचे मोबाईल तपासावे। मी आणखी काय म्हणतोय, नाही झाली असेल त्यांनी सांगावे नाही झाली। नरेश म्हस्के खोटा बोलतोय। नवी दिल्ली प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर याच गुप्ता बंधूंसोबत उद्धव ठाकरेंचं नातं काय आणि नवी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आलेले असताना संजय राऊत यांनी गुप्ता बंधूंशी त्यांची भेट घालून दिली असा थेट आरोप नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी नवी दिल्लीमध्ये साधलेला संवाद आपण ऐकला आणि याच घोटाळेखोरांची उद्धव ठाकरेंनी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली। संजय राऊतांनी ही भेट घडवून आणली आणि त्यामुळे गुप्ता बंधूंचं उद्धव ठाकरेंशी काय नातं आहे असा प्रश्न उपस्थित केलाय थेट नरेश म्हस्के